विघ्नकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार। तांत्रिक अडचणीमुळे लाईव्ह काही मिनटं उशिरा आले। आत्ता सुद्धा ते स्लो कनेक्शन दाखवतंय आणि मी म्हणलं तसं कोणी लाईव्ह दिसत नसलं तरी नंतर तुम्ही पाहता आणि मला व्हॉट्सॲपवर वगैरे सुद्धा प्रतिक्रिया मिळतात आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद। अधिक मासानिमित्त गेल्या आठवड्यात ग्रंथ समर्थांचे या विषयावर 2 भागांची मालिका केली होती। मनाचे श्लोक आणि दासबोध दोन्ही दिवशी त्यातले वेगवेगळे विषय घेऊन त्यावर मी बोलले होते। जर आपण पाहिलं नसेल तर तेही लाईव्ह पहा। दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वर ते पाडगावकर आणि मुक्ताबाई ते शांताबाई या 2 मालिकासुद्धा गुरुवार शुक्रवार रात्री 9 वाजता मी सादर करते, म्हणजे व्हिडिओ पोस्ट करत असते। तर पहिलाच भाग दोन्ही मालिकांचा काल आणि परवा हा मी पोस्ट केलेला आहे, तोही पहा आणि पाहत राहा आणि आपण मला जरूर फॉलो करा, म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांचा आपल्याला आनंद घेता येईल। हे दोन्ही विषय जे आहेत, ज्ञानेश्वर ते पाडगावकर आणि मुक्ताबाई ते शांताबाई, हे मी व्याख्यान, निवेदन, व्याख्यान मालिका, लेखमाला आणि स्वतःच्या कविता, स्वरचित अशा सगळ्या माध्यमातून हाताळत गेले आणि हे घडत गेलेला हा प्रवास आहे। आणि तसंच संत साहित्यावर सुद्धा काही ना काही करत राहण्याचा योग येतो। तसंच अधिक मासानिमित्त असं वाटलं की आपल्या फॉलोअर्सनी आपल्याला इतका आनंद आत्तापर्यंत दिलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे, तर त्यांच्यासाठी काहीतरी सादरीकरण हे व्हायला हवं आणि म्हणून मी मुद्दाम हे विषय निवडले, ओवी ज्ञानेशाची आणि उद्या अभंगवाणी तुकयाची असे आजचे आणि उद्याचे विषय आहेत। म्हणजे ही पण 2 भागांची मालिका आहे, संत संग देई सदा। तर आज ओवी ज्ञानेशाची। आपल्याला माहिती आहे, एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांबद्दल म्हटलं जातं। म्हणजे 9,000 ओव्या आहेत, त्यामुळे एवढ्या सगळ्या ओव्या अनुभवताना किती जन्म घ्यावे लागतील असा साहजिक मनात येतो विचार। तर पण आपलं काम एवढंच आहे की यथाशक्य आपण चिंतन करत राहावं आणि नेहमी असं म्हटलं जातं की या ग्रंथांच्या सानिध्यात येणं याला सुद्धा पूर्वसंचित लागतं। त्यामुळे तुम्ही याचा विचार करत असाल, वाचत असाल, ऐकत असाल, तुम्हाला या विषयांची गोडी असेल, तर ते सुद्धा कुठेतरी पूर्वकर्म आपलं चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते, ओवी ज्ञानेशाची। त्यामुळे निवडक ओव्या आणि त्याच्यावरती त्या गुंफत बोलत जाणार आहे, म्हणजे असं काही विशिष्ट क्रमाने वगैरे त्या असतील असं नाही। तर आत्ता ज्ञानेश्वर ते पाडगावकर मालिकेचा जो पहिला भाग मी सादर केला, या कार्यक्रमाव्यतिरिक्त जे सादरीकरण आहे ते मी या मालिकेत करते, म्हणजे जेणेकरून माझाही अभ्यास होत राहतो आणि आपल्याला सुद्धा कार्यक्रमाव्यतिरिक्त काही ऐकायला मिळतं आणि कार्यक्रमाचा सुद्धा जेव्हा आनंद घ्यावासा वाटेल तेव्हा तुम्ही तोही आयोजित करू शकता, असा त्यामागचा विचार आहे। तर या पहिल्या भागामध्ये मी जो विषय मांडला होता तो स्वधर्म असा होता आणि तोच विषय पुढे नेणाऱ्या अनेक ओव्या आहेत। स्वधर्माविषयी माऊलींनी खूप ओव्या लिहिलेल्या आहेत। पसायदान म्हटल्यावर आपल्याला लगेच विश्व स्वधर्म सूर्य पाहो ही आठवण नक्कीच येते। आणि तसंच जरी स्वधर्म हा विषय आजचा प्रामुख्याने असला तरी त्याच्या आधी मला एक ओवी मुद्दाम आठवते की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेती। म्हणजे ईशावास्यम इदम सर्व हे जे सांगितलेलं आहे, किंवा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, की सगळ्या चराचराचं
तत्व काय आहे, मूळ तत्व काय आहे, तर ते चैतन्य असे सर्वगत, हेच माऊलींनी इथे सांगितलेलं आहे. आणि त्या बाबतीतला एक दृष्टांत किंवा एक गोष्ट आपल्याला माहीत असेल, पण तरीसुद्धा मला ती मुद्दाम सांगावीशी वाटते. संत नामदेवांची ही कथा आहे की त्यांना अहंकार झाला होता एक प्रकारचा, की मी देवाचं इतकं करतो, देवाच्या सानिध्यात इतकं असतो, आणि मी गायला लागलो, मी कीर्तन करायला लागलो की साक्षात पांडुरंग येऊन माझ्याबरोबर नाचू लागतो, रंगून जातो, आणि मी जेव घातलं की तो माझ्या हातानं जेवतो. असा एक प्रकारचा मीपणा कुठेतरी भक्तीत सुद्धा येऊ शकतो, हे त्यांच्या उदाहरणातून दिसून येतं. आणि मग जेव्हा सिद्धबटावर ते गेलेले आहेत आणि सगळी ज्ञानेश्वरादी भावंड तिथे आहेत, एक एक करून सगळे उठून त्यांना नमस्कार करतात, कारण नामदेव हे वयानं सगळ्यांपेक्षा मोठे आहेत. तर निवृत्तीनाथ उठले, त्यांनी नमस्कार केला, ज्ञानदेवांनी नमस्कार केला, आता मुक्ताई सोपान देवांनी सुद्धा नमस्कार केलाय, आणि आता मुक्ताई ती येईलच अशी अपेक्षा आहे. सगळे बघतात तिच्याकडे, आता ही येते स्वाभाविकपणे, पण ती काही हल्ली नाही जातची. आणि ती म्हणाली मी नमस्कार करणार नाही. का? कारण ती असं म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. म्हणतोच एवढं देवदेव त्याला मी, की त्याची माझी एवढी ओळख आहे, एवढे आमचे घट्ट बंध आहेत, तर अहंकार कसा गेला नाही तुझा? आणि हे शब्द मुळात नामदेवांचे बरं का, नामदेव गाथेत आहेत, पण मुक्ताबाई असं म्हणते, असा तिच्या मुखी तो संवाद दिलेला आहे. तर ती म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. आणि मग नामदेवांना खडपडून जाग आलेली आहे. ते विठ्ठलाच्या चरणाशी जातात, आणि तेव्हा विठ्ठल सुद्धा सांगतात की हो, तुला सद्गुरु कृपा होण्याची खूप गरज आहे. आणि मग नामदेवांनी पुढे तो निज वस्तुली दाविली माझी मज असाही अनुभव लिहून ठेवला. ते कोण होते? त्यांचे गुरु विसोबा खेचर. आणि त्यांनी कशी ही जाणीव करून दिली की चराचरामध्ये तो परमेश्वर आहे, फक्त मूर्तीपुरतं त्याला पाहू नये. हे कसं सांगितलं? तर नामदेव निघालेत, आता गुरूंची भेट व्हावी म्हणून नामदेव निघालेले आहेत. आणि वाटेत काय घडलं? तर त्यांनी शिदोरी घेतली होती, बरोबर एका झाडाखाली ते बसले, शिदोरी सोडली आणि एक कुत्रं आलं. कुत्रं आल्यानंतर त्याला त्यांनी हाकललं, कारण इथे बघा, चैतन्य असे सर्वगत हे अजून त्यांना समजलेलं नाही, म्हणून त्याला हाकलून दिलं आणि स्वतःचा फक्त विचार करून स्वतःचं पोट भरलं आणि पुढे निघाले. आणि मग ते जसे एका मंदिरापाशी आले, ती महादेवाची तिथे पिंड होती, त्यांनी त्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे, आणि त्यांना दिसलं काय? एक आजोबा त्या पिंडीवरती पाय ठेवून पहुडलेत. पिंडीवरती पाय ठेवणं म्हणजे त्या काळात नामदेवांच्या दृष्टीनं किती भयंकर, आपण सुद्धा एकदम चक्रम जाऊ असं काही पाहिलं तर त्यांना खरं तर संताप आला होता. तळपायाची आग मस्तकाला गेली की अहो, ज्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवायचं त्याच्या मस्तकावर तुम्ही पाय देऊन पडलात असं त्यांच्या मनात आलं. आणि ते म्हणाले, अहो आजोबा, तुम्ही असे काय पडलात? पाय बाजूला करा. ते म्हणाले, अरे बाबा, पाहतोयस ना माझं वय किती झालंय, मला हालता सुद्धा येत नाही रे. असं कर, तूच माझा पाय उचल आणि जिथे देव नाही तिथे ठेव. नीट ऐका, जिथे देव नाही तिथे ठेव. आणि तरी सुद्धा नामदेवांचे डोळे उघडलेले नाहीत. त्यांनी पाय धरले, बाजूला केले. देव नाही म्हणजे जिथे पिंड नाही तिथे त्यांनी ठेवलं. त्यांना वाटलं पिंडीतच फक्त देव आहे, तर तिथे त्यांनी ठेवायचा प्रयत्न केला खरा, पण तिथे पिंड प्रकट झाली. जिथे पाय ठेवावे तिथे पिंड प्रकट झाली. या घटनेतनं त्यांना बोध हाच घडायचा होता की चराचरामध्ये देव आहे. ईशावास्यम इदम सर्वम. किंवा बहिणाबाईंचा सुद्धा एक अभंग आहे, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव येथे देव तेथे देवाविण नाही रीते. किंवा देव देते देव घेते देवासवे व्यवहारिते. म्हणजे मी जे जे अन्न ग्रहण करते त्या कणाकणात परमेश्वर आहे, पाणी पिते त्या थेंबा थेंबात परमेश्वर आहे, मी जिथे निसते त्या जमिनीच्या कणाकणात ईश्वर आहे. नंतर आपण दुकानात जातो, देव देते देव घेते देवासवे व्यवहारिते. जे पैसे तुम्ही देता, सामान घेतात, त्यातही परमेश्वराचा वास आहे. जो दुकानदार आहे, ज्याच्याशी व्यवहार होतो, त्याच्यात सुद्धा आहे. अशी तुम्ही किती बरं मोठी यादी कराल. म्हणून
देव येथे देव तेथे देवावेण नाही इथे, इथेही आहे तिथेही आहे, अत्र आहे तत्र आहे सर्वत्र आहे, सगळीकडे तो भरून उरलेला आहे. आणि मातीच्या कणात, पाण्याच्या थेंबात, अग्नीच्या ठिणगीत सगळीकडे आहे. कुठेच तो नाही अशी जागा नाही. आणि म्हणून तुम्ही कुठेही असताना, कुठलंही कर्म करत असताना माझ्याकडे देव माझा पाहतो आहे हे सतत मनात असेल ना, तर आपलं कर्म हे सत्कर्मच असेल. आणि सत्कर्म आणि स्वधर्म हा म्हणजे त्यात सत्कर्म हे गृहीतच धरलेलं आहे. तर त्या संबंधीची पुढची ओवी की अर्जुनाला काय सांगतात माऊली, की अर्जुना, आता हे अर्जुन आपण सुद्धा आहोत, की बाळा अर्जुना, तुझे अनेक फॉलोअर्स आहेत, तू आयडॉल आहेस, तू इन्फ्लुएन्सर आहेस, तर कर्म करताना तू विशेष सजग असायला हवंस. आता तो जर महाभारतातला अर्जुन आपण डोळ्यासमोर आणला तर कुठली ओवी सांगितली इथे म्हणजे भगवंतांनी, म्हणजे भगवंतांच्या मुखातून माऊलींनी काय ओवी लिहिली आहे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे बघ अर्जुना, इकडे लक्ष दे की तुला धर्माचं पालन करणं हे सगळ्यात गरजेचं आहे. प्रत्येकानेच स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, पण ते तुझ्यासाठी विशेष गरजेचं आहे, कारण तू वडील आहेस. वडील आहेस म्हणजे काय, तर तू कोणी सामान्यांपैकी नाही आहेस. म्हणजे सामान्यांनी सुद्धा स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, पण तू तर केलं पाहिजेस, कारण तू असामान्य असा आहेस आणि तुझं नाव हे काळाच्या पटलावर कोरलं जाणार आहे. तर तुझी ती जबाबदारी आहे. आणि वडील म्हणजे काय, म्हणजे आजच्या काळात जर पाहिलं तर वडील म्हणजे शब्दशः आई वडील यातले वडील नाही, ते पण असतात, पण घरातली जी वडीलधारी माणसं आहेत ती असतील. किंवा म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी इथे आज प्रत्येकानंच स्वतःला पाहावं, कारण आपण कुठल्या ना कुठल्या बाबतीत वडील असतो. म्हणजे कसं, घरामध्ये तुम्ही पालक असता किंवा सोसायटीचे चेअरमन असतील, त्यांच्याकडे पाहून लोक स्वतःचं वर्तन काय करायचं ते ठरवत असतात. प्रत्येक वेळेला अर्जुना लोक गीता उघडणार नाही आहेत. तू काय केलंस ते आठवतील, की अर्जुन धर्मासाठी लढला, सत्तेसाठी नाही लढला. योग्य काय अयोग्य काय हे पाहून योग्य त्या कारणासाठी तो लढला, धर्मासाठी लढला, अधर्माच्या विरुद्ध लढला, हे लोक लक्षात ठेवणार आहेत. त्यामुळे मुलं सुद्धा कृती पटकन लक्षात ठेवतात. आज आई वडील घरात कसे वागतात, आजी आजोबा काय करतात, आजी आजोबांनी टी व्ही पाहायचा, आई वडिलांनी स्क्रोल करायचं आणि मुलाला म्हणायचं मोबाईल बघू नको, स्क्रीन पाहू नको. मग आणि हे घराघरात घडतं. आता काहींच्या कामाचाच तो भाग असतो. मला सुद्धा माझ्या मुलाला सांगावं लागतं, अरे हो मला मोबाईल बघावा लागतो, मला काम करावं लागतं स्क्रीनवरती, पण तुझ्या एवढी असताना सुदैवानं आमच्या वेळेला हे काही नव्हतं. त्यामुळे किंवा कॉम्प्युटर घरी खूप उशिरा आला, त्यामुळे तू थोडासा एक कंट्रोल केला पाहिजेस. म्हणजे आत्ताच्या काळानुसार तो बघणार आहे हे नक्की आहे. स्लो कनेक्शन येते पण ठीक आहे, काही प्रमाणात बघणार आहे हे ठीक आहे, आणि हे घराघरात घडणारी गोष्ट आहे, पण कुठेतरी याच्यावर नियंत्रण पाहिजे. आणि आमच्या वेळी ही सुरुवात बऱ्याच उशिराने झाली, म्हणजे कॉलेजच्या नंतर वगैरे आमच्या हातात मोबाईल आले आणि त्यात स्मार्टफोन अजून उशिरा आले, 10-12 वर्षांपूर्वी. त्यामुळे सगळं छान बालपण आम्हाला अनुभवता आलं, स्क्रीनशिवाय काय आयुष्य असतं हे बघता आलं. पण शेवटी मुलं हे पाहत असतात, त्यामुळे आपण सुद्धा मुलांसमोर कधी शक्य तेवढा कंट्रोल करायला हवा, हे पण तेवढंच खरं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचंही थोडं थोडं चुकत असतं, हेही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे वडील म्हणजे असे घरातले आई वडील असतील, वडीलधारी माणसं असतील, की ज्यांचा मुलं आदर्श ठेवतात पुढे. किंवा शाळेमध्ये शिक्षक, आता आमच्या वेळेला शाळांमधले शिक्षक हे किती म्हणजे त्यांनी साडीच नेसली पाहिजे वगैरे हे सगळं ठरलेलं असायचं. कारण किंवा मुलींसाठी पण कडक नियम होते, की वेण्या अशाच बांधल्या पाहिजेत, त्याला काळ्याच रिबिनी हव्यात, नखं वाढलेली नकोत, कानातले लोंबते नकोत. का बरं, नेलपेंट नसावं नखानं, नाहीतर मग मुली त्याच्याबद्दलच बोलत राहतात, तू काय लावलंयस, तू काय घातलंयस, याच्याकडेच लक्ष राहतं. मग त्या स्वधर्माचं पालन होऊ शकेल का? सगळं लक्ष अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये गेलं तर मग त्याचा काय उपयोग आहे? आणि म्हणून मग शिक्षकांची आधी जबाबदारी, त्यांनी नीट वागलं तर मुलींना बोलायला जागा उरणार नाही, आणि मग त्यासुद्धा त्यांचंच अनुकरण करतील. हां,
हे सगळं आहे. राजकारणामध्ये तर आज बोलायलाच नको, पण काही नेते मंडळी हे आपल्यासाठी आदर्श असू शकतात असं त्यांचं वर्तन असतं. म्हणजे आता मोदीजींच्या बाबतीत काहींचे मतभेद असतीलच नक्की, पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं किंवा त्यांचं पद म्हणून पाहिलं आणि त्यांचं वय जर पाहिलं तर गेली 12 वर्ष त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे, तपश्चर्या केलेली आहे, तप आहे ना ते, अजिबात सुट्टी घेतलेली नाही, स्वतःला झोकून दिलेलं आहे, या गोष्टी तर नक्कीच घेण्यासारख्या आहेत. एखाद्याला मतं पटतील न पटतील, पण एक व्यक्ती म्हणून दिनचर्या काय असावी, कधी म्हणजे किती कमी झोप घेऊन ते किती तंदुरुस्त आहेत आज, हे पाहण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. त्यामुळे काही अशी नेते मंडळी मोजकी जी आज सुद्धा आदर्श वाटू शकतात वर्तनाच्या बाबतीमध्ये, आणि ज्यांना म्हणजे त्यांचे विचार पटतात तर त्यांना सर्व दृष्टीने ते आदर्श आहेतच, त्यात काही वाद नाही. आणि याशिवाय सेलिब्रिटीज म्हणा, इन्फ्लुएन्सर म्हणा, त्यांचं सुद्धा कुठेतरी जबाबदारीचं वागणं असणं हे महत्त्वाचं आहे. ते म्हणतात आम्ही आमच्या आयुष्यात काही करू, हो, पण मग तुम्ही ते समाज माध्यमांवर जेव्हा दाखवता तेव्हा तेच लोक फॉलो करतात हे तुम्हाला कळायला हवं की नाही. आणि मग आपण जे करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे, तुम्ही समाजाला योग्य मार्गावर नेताय का काही त्याच्यामुळे नुकसान होणार आहे, किंवा चित्रपट मालिका आजकाल हेच आवडतं लोकांना म्हणून तुम्ही हिंसा दाखवताय, काहीही दाखवताय, पण त्याच्यामुळे समाजावर किती वाईट परिणाम होतोय. समाजात घडतं तेच आम्ही दाखवतो, पण समाजात ते 1% घडत असतं, ते तुम्ही दाखवल्यामुळे त्याचे टक्के वाढत जातात. हे लक्षात येत आहे का? हे या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचा प्रभाव समाजावरती मोठा आहे, तर तुमची जबाबदारी पण मोठी आहे. त्यामुळे जे मोजके चांगले चित्रपट असतात त्यांच्या बाबतीत कृतज्ञता बाळगली पाहिजे आणि त्याचा आपणही प्रसार केला पाहिजे की तुम्ही हे बघा, काय बघा आणि काय बघू नका. त्यामुळे हेच थोडक्यात सांगायचं की तुम्हाला समाज फॉलो करत असतो तर प्रत्येकाची आणि आज प्रत्येकाचा इन्फ्लुएन्सर वर्ग आहे, प्रत्येकाचा फॅन फॉलोईंग आहे, जे काही आहे, 1000, 10,000, 1,00,000 आणि आपल्यातलेच लोक त्याच्यामध्ये आहेत. तर काय समाजापुढे आदर्श ठेवायचा, लोकांनी आपल्याकडे आयडॉल म्हणून पाहावं, तर त्यांनी काय घ्यायचं, तर चांगल्या गोष्टींचं, आणि चांगलं वाईट हे सब्जेक्टिव्ह असतं हे पण समजू शकते मी, परंतु तरीसुद्धा ज्याच्यामुळे कोणाचंही नुकसान होणार नाही ते चांगलं, इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी सुद्धा ते पुरेसं आहे. आणि मी म्हणलं तसं की कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक जण आज वडील आहे, प्रत्येकाचा एक विश्व आहे, समाज माध्यमावर असेल, आजूबाजूला असेल, त्याचे फॅन आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यामुळे प्रत्येकानंच जबाबदारीनं वागायचं आहे. आणि त्यांच्यासाठी ही पुढची ओवी पण आहे, ही परिसपा सव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची गावंडेगा. माऊली काय म्हणतायत की तुम्ही नरदेह धारण केलाय, तुम्ही मनुष्य जन्माला आलेला आहात, म्हणजे ही मूर्ती लाहोनी देहाची, पण तुम्ही कर्म करत नाही आहात, म्हणजे कर्तव्याचं पालन करत नाही आहात, तर तुम्ही अडाणी म्हणून गणले जाता. का बरं? एखादा म्हणला की मला नाही करायची कर्म, मला घरातलीही कामं करायची नाहीत, मला नोकरी करायची नाही आहे, मी कर्मांचा त्याग केला कारण मला आता देवाचं करायचं, मला नामस्मरण करायचं, जपाची माळ घेऊन मी बसणार, तर हे चुकीचं आहे. का बरं? कारण तुम्ही कर्म करणार नाही असं जरी म्हणलात तरी तुमच्याकडनं कर्मही घडतच असतात. तुम्ही शरीर धारण केलं आहे, तुम्ही श्वास घेताय, म्हणजे तुम्ही कर्म करताय. जोवर हे कालचक्र चालू आहे तोवर तुमचं चलनवलन चालूच राहणार आहे. तुम्ही किती मी करणार नाही, मी कर्माचा त्याग केला म्हणला तरी ते घडणारच आहे. म्हणजे तुम्ही झोपणार, तुम्ही उठणार, बसणार, जेवणार, खाणार, पिणार, ही सगळी कर्म आहेत. आणि त्यामुळे ही कर्म करायची आणि कर्तव्य तेवढी टाळायची, हा म्हणजे खोटेपणा आहे. आणि म्हणून तुम्ही ती कर्म केली पाहिजे. आणि हे सांगताना एक उदाहरण त्यांनी इतकं छान दिलंय की देखे रथी आरुढीचे, मग जरी निश्चळा बैसीचे, तरी चळू होऊन हिंडीचे परतंत्रा. अरे बाबा, तू रथात बसून जरी राहिलास, घोडे जरी पुढे गेले,
तरी तूच दुसऱ्या गावाला जातोस की नाही. म्हणजे आपण म्हणालो की आम्ही नागपूरला जाऊन आलो, उडतं विमान, पण आम्ही जाऊन आलो, आपण त्याच्याकडे आपल्याकडे करते पण घेतो की नाही. का? कारण आपण तिकीट काढलंय, आपण तिकीट बुक केलंय, सगळं नियोजन आपलं आहे. आणि प्रॅक्टिकली पाहिलं तर तेच आजच्या काळात शक्य आहे, विमानानेच जाऊन येणं किंवा ट्रेनने. तर वाहनाचा वापर करायलाच हवा, पण चालत जाऊन येणं हे तसं अवघड आहे, अशक्य म्हणलं तरी चालेल आजच्या काळात. त्यामुळे तुम्ही वाहनाचा वापर करता, वाहन चालतं, पण तुम्ही जाऊन येता म्हणजे कर्म घडतंच, हो की नाही. त्यामुळे आपण सोयीस्करपणे आम्ही जाऊन आलो म्हणतोच. त्यामुळे जर मग आपली जी कर्तव्य कर्म आहेत, आपला जो स्वधर्म आहे, तो तर आपण केलाच पाहिजे. आणि तो कसा केला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे, की कर्माचं फळ काय आहे. स्वधर्म म्हणजे कर्म कुठलंही करताना ते कसं केलं, ते घडणारच आहे, मग ते केलं पाहिजे. स्वधर्म या अर्थानं ते केलं पाहिजे. मग कसं केलं पाहिजे, तर फळाचा त्याग करून. फळाचा त्याग कसा करायचा? पगार नाही घ्यायचा का मार्क नकोत परीक्षेत, दोन्ही तर हवं असतं आणि ते आवश्यक असतं. म्हणजे समर्थांनीच म्हणजे परवाच्या दासबोधाच्या किंवा मनाच्या श्लोकाच्या वेळेलाच दासबोधाच्या लाईव्हमध्ये म्हटलं होतं की मग कष्ट करूनही मिळवावे की जोगी होऊन जावे. समर्थांनी विचारलंय की तुमच्या पत्नीला म्हणजे कुटुंबाला, मुलाला, पत्नीला जर जेवावं लागतं तर मग तुम्ही कष्ट करून मिळवणार का जोगी होऊन जाणार. म्हणजे कष्ट करून मिळवावं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला फक्त म्हणजे अनेक लोकांना पैसे हे फळ दिसतं, मग ते आम्हाला हवेत, मग ते आम्ही कसंही मिळवणार. मग कोणी भेसळ करतं, कोणी फसवणूक करतं, कोणी चोरी करत असतील, तर हे सगळे चुकीचे मार्ग आहेत. कष्ट करून मिळवावे हे सांगितले समर्थांनी. किंवा जोडून या धन उत्तम व्यवहारे हे तुकाराम महाराजांनी सांगितले की उत्तम व्यवहार करून धन जोडा, कारण ते कुटुंबासाठी, प्रपंचासाठी आवश्यक आहे. प्रपंच करावा नेटका, आणि मग त्यासाठी तो नेटका करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं गरजेचं आहे. पण सगळं केल्यानंतर सुद्धा वेगळंच काहीतरी फळ जे आपल्याला अपेक्षित नसतं ते येतं, किंवा कदाचित कधी कधी बोनसही मिळू शकतो, तो हाती येतो. त्यावेळेला खूप हुरळून जाऊ नये, किंवा कधी काही कारणाने एखादा आर्थिक फटका बसला म्हणून फार दुःखी राहू नये, किंवा त्या दुःखातच गुंतून पडू नये, किंवा निराश होऊन आपल्या पुढच्या वाटचालीवर त्याचा परिणाम होऊ देऊ नये. मूव्ह ऑन करत राहावं थोडक्यामध्ये, किंवा अटॅचमेंट न ठेवता डिटॅच होणं गरजेचं आहे. हे कुठेतरी म्हणजे माऊलींनीच दृष्टांत दिलाय पुढे की कमळाचं पान जसं असतं, पद्मपत्र जसं असतं, तसं राहावं, अलिप्तपणे संसारात राहावं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणजे ती ओवी आपण आत्ता जी म्हटली की परी कर्मफळी आस न करावी, कर्मच्या फळाची आस न करता कर्म करत राहावं आणि कुकर्मी संगती नावावी. फळाची आस धरली, फक्त फळाकडे पाहिलं की कर्म करायची बुद्धी होऊ शकते. जसं म्हणलं की भेसळ करणं किंवा दुसऱ्याला अति त्याचा दर कमी करायला लावणं, इथपासनं ती सुरुवात होते की त्या अति किंमत कमी करून पाडून मागणं, की अगदी 10ला 2 लिंब आहेत तर 3 दे, 4 दे, इथपासनं म्हणजे दुसऱ्याला ते अशक्य असेल तर त्याचं कुठेतरी शोषण करणं आर्थिक, हे सुद्धा कुकर्मच आहे. किंवा आता मार्क हवेत, मार्क हे फळ आहे आणि फक्त मार्कांकडे पाहून अभ्यास केला. मी जसं म्हणलं की परीक्षार्थी पण आजच्या काळात असावं लागतं. एकाच धड्यामध्ये ज्ञानाचा सागर समजून डुंबून चालत नाही, पूर्ण नियोजन लागतं. पण परीक्षा ही डोळ्यासमोर ठेवावी लागते, तेव्हा आपली तब्येतही चांगली असावी लागते, पेपर पूर्णही करावा लागतो. नाही तर फक्तच निबंध पूर्ण वेळ लिहिला असंही चालत नाही, पूर्णही करावा लागतो, अक्षरही चांगलं लागतं आणि जास्तीत जास्त तो चांगला सोडवावा लागतो. पण फक्त मार्क हे पाहून कॉपी करायचा मोह झाला तर ते कुकर्म म्हणावं लागेल. तर मग सत्कर्म म्हणजे काय किंवा कुकर्म म्हणजे काय, चांगलं वाईट कसं ठरवायचं, तर पाप पुण्य हे शब्द आपण वापरत आलोय. म्हणजे काय, म्हणजे जसं काही जण म्हणतात आमचा देवावर विश्वास नाहीये, पण ते युनिवर्स करतात. खरं तर युनिवर्स म्हणजेच देव किंवा देव म्हणजेच युनिवर्स. तसं आहे की पाप आणि पुण्य म्हणजे काय, तर दुसऱ्याला पीडा करणं, आपल्यामुळे हेतुपूर्वक कोणाला आपण त्रास दिला तर ते पाप.
आणि त्यासाठी सुद्धा समर्थांनी इतक्या सोप्या शब्दात सांगितलं आहे की आपल्यावरून दुसऱ्याला पाहत जावं, राखीत जावं. म्हणजे काय की तुम्हाला कोणी चिमटा काढला तर कसं वाटेल, दुखेल ना. मग तुम्ही दुसऱ्याला काढायचा का, तर नाही. मग तसंच कुठलंही कर्म करताना, दुसऱ्याबरोबर वर्तन करताना आपण त्या जागी असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं हे आधी समजून घ्यायचं. आणि ते जर वाईट असेल तर ते पाप आहे हे समजून जायचं. त्यामुळे पापाय परपीडना, परोपकार हा पुण्य. दुसऱ्याला मदत झाली, दुसऱ्याचं भलं झालं तर ते पुण्य, नाही तर ते पाप. हे साधं सोपं आहे. मनातला हेतू काय आहे. म्हणजे काही जण मदत केल्याचं दाखवतात, हे पण मी बहुतेक सांगितलं आहे. दान केल्यासारखं दाखवतात. अधिक मास आहे ना आत्ता, दानाचं महत्त्व आहे. पण मग हेतू काहीतरी वेगळा असतो. मग दुसऱ्याकडनं काढून घ्यायचं, आवळा देऊन कोहळा काढायचा. तर हे जर हेतू चांगले नसतील देण्यामागे सुद्धा तर ते पाप आहे. ते दिसताना पुण्य दिसलं तरी तुमचा हेतू काय आहे हे परमेश्वराला म्हणजेच तुमच्या अंतर्मनाला कळत असतं. त्याचा CCTV कायम चालू असतो. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे हे लक्षात ठेवून कर्म करायला हवं. मध्ये मी ती गोष्टही कुठेतरी छोटीशी सांगितली होती की एका काहीतरी फोन वाजला. एका शेतकऱ्याला दर रविवारी बाजारात जायची सवय असते. बाजार हाट करायला तो जायचा. आणि एकदा तो साखर घ्यायला त्या दुकानात जातो. तर तो दुकानदारच सांगतो की पुढच्या वेळी येशील, तुझ्याकडे गाई वगैरे आहेत, तू लोणी घेऊन ये माझ्यासाठी 1 किलो. मग हा घेऊन जातो. आणि मग त्याच्या पुढच्या वेळेला दुकानदार तक्रार करतो, अरे तू लोणी दिलं होतं 100 ग्रॅम कमी दिलं होतंस, मला फसवलंस. तो म्हणे माझ्याकडे तर वजन काटा पण नाही आहे, तुम्ही जी साखर दिली मी त्याच वजनाने लोणी दिलं, माझ्याकडे ते मापटं सुद्धा नाही आहे. तर त्यामुळे जे झालं असेल ते असेल. त्यामुळे त्यांनीच साखर 100 ग्रॅम कमी दिली होती. म्हणजे कर्माचं फळ हे तिथल्या तिथे, पण कधी कधी ते आपल्याला नंतर सुद्धा मिळतं. किंवा जे म्हणतात ना, आता ते त्याच्याबद्दल खूपच बोललं जातं की चांगले वागतात त्यांच्या बाबतीत कसं वाईट घडतं त्यांचं पूर्वसंचित असतं, किंवा वाईट वागणाऱ्यांचं चांगलं का घडतं त्यांचं पूर्वसंचित असतं. माय कैकई ना दोषी नव्हे बंधू दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. की मला जे राज्यत्याग करायला लागला आहे, वनवास घडला आहे, रामचंद्र म्हणताय की दशरथ महाराज असो किंवा कैकेयी माता असो, या दोघांचाही त्यात दोष नाही आहे, तर माझंच ते पूर्वसंचित आहे. तर त्या गदिमांच्या शब्दातून म्हणा किंवा त्या प्रसंगातून म्हणा आपल्याला हेच कळतं की पूर्वसंचित हेच कारणीभूत आहे सगळ्याला. आणि म्हणून प्रत्येक कर्म सत्कर्म कसं होईल हे पाहायला हवं आणि त्यासाठी सचोटीनं वागायला हवं. आणि म्हणून स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. त्यामुळे पाप हे इतरांच्या बाबतीत असतं, म्हणजे इतरांशी आपण वर्तन करतो आणि ते कशामुळे वाईट वर्तन करतो, तर कुठेतरी स्वार्थ असतो, आपलं फळावर लक्ष केंद्रित असतं, किंवा दुसऱ्याचा हेवा, दुसऱ्याचा मत्सर. म्हणजे परधर्मो भयावहा हे जे म्हटलंय गीतेमध्ये, की तुम्ही त्याच्या वंशाला जाल तेव्हा तुम्हाला कळेल की म्हणजे तुम्ही त्यांची जागा घेऊ पाहाल तर त्याची दुःखही घ्यायला लागतील, मग तुम्हाला ते असह्य होईल. त्यापेक्षा तुमचा धर्म आहे तोच तुम्ही त्याचंच पालन करत राहा, इतरांचा विचारही करू नका, आणि स्वार्थापेक्षा परमार्थाचा करा आणि परधर्मापेक्षा स्वधर्माचा विचार करा, हे आपल्याला नेहमी सांगत आलेले आहेत. आणि त्यामुळे ज्याचं लक्ष पूर्णपणे स्वधर्मावर आहे, ज्याला पक्षाचा डोळा दिसतोय, आपलं सोल पर्पज ज्याला दिसतंय, तो इकडे तिकडे पाहणार नाही आणि इतरांशी वाईट वागण्याचा त्याच्या मनात विचारही येणार नाही. आणि म्हणून माऊली सांगतात की ज्याचं स्वधर्माकडे लक्ष आहे, तो ज्याचा नित्य यज्ञ, नित्य नेमानं तो यज्ञ केल्यासारखं करत राहिलाय, तिथे पापाचा संचार होणं संभवत नाही. कारण पाप हे दुसऱ्याच्या बाबतीत घडतं, पण तुमचं लक्ष हे स्वधर्माच्या बाबतीत आहे. आणि म्हणून हा निजर धर्मो जो सांडे, आणि कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे सांसारिक. पण हा निजधर्म, हा स्वधर्म जो सोडून देतो किंवा त्याच्या हातून सांडतो नकळतपणे का असेना, तर त्याच्या बाबतीत काय घडतं, त्याची कुकर्माशी जवळीक होते. कारण त्याचं त्याच्याकडे लक्ष नाहीये, तो कुकर्माच्या आहारी जातो आणि म्हणून
तो संसार बंधनात सतत पडतो आणि त्याच्या बाबतीत भोग जास्त वाटायला त्याच्या येतात. आणि म्हणून पसायदानात काय सांगितलंय की जे खळांची व्यंगटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे आधी माऊलींनी जे खल लोक आहेत, दुष्टजन आहेत, त्यांचा वाईटपणा झडून जावा ही आठवण केलेली आहे. अनेक जण म्हणतात ना की माऊलींची सगळे असे वागले पण तरी त्यांनी विश्वासाठी पसायदान मागितलं, कारण आपण त्यांना माऊली म्हणतो. आणि जशी आई आधी आपल्या खोडकर व्रात्य मुलाची काळजी करते की ह्याचं कसं होणार, तसं त्यांनी त्या लेकरांची काळजी केली. आता काळ फारच बदलला आहे, त्यामुळे जसं 400 वर्षांनी तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासांचे शब्द बदलत गेले, तसे आता त्यातलाही 400 वर्ष उलटून गेलेली आहेत. त्यामुळे अगदी शब्दशः आत्ताच्या काळाला सगळंच लागू नाही पडलं तरी सुद्धा आपल्या आजूबाजूला एवढाही वाईट लोक नसतात. त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे आपल्यात सुद्धा काही वाकडेपणा असतो तो झडून जावा. आणि सत्कर्मामध्ये सत्कर्म तेव्हाच वाढीस लागतील जेव्हा आपल्याला स्वधर्माची जाणीव होईल असं मला वाटतं. आणि मग आपोआपच आपण आपल्या स्वधर्माकडे लक्ष केंद्रित केलं की दुसऱ्याचा स्वधर्माचाही आपण आदर करू. आणि मग भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे. आणि सुरुवातीला जे सांगितलं की जी ओवी होती की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, जे माझ्यात आहे तेच समोरच्याच्यात आहे, जे जे भेटते भूत ते ते मानिचे भगवंत, हे जर मनात असेल तर आपोआपच एकमेकांविषयी जर म्हणजे स्वतःविषयी अहंकार नसेल, एकमेकांविषयी द्वेष नसेल, मत्सर नसेल, हेवा नसेल, तर प्रेम वाढीस लागायला मदत होते. स्पर्धेची भावना, तुलना सतत कशासाठी, प्रत्येकाचा इथे प्रवास वेगळा आहे. आणि हे ना सतत चिंतन करून, सतत वाचून ऐकून आपल्याला सुद्धा कुठेतरी पटायला लागतं. किंवा क्षणभर आपल्याला तुलना करावीशी वाटते कुणाशी तरी, पण परत आपण जाग्यावर येतो. नाही, जे आपलं आहे ते छान आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होत आहे, याच्यावर आपला विश्वास कुठेतरी बसायला लागतो. आणि जे माझ्यात आहे तेच तत्व समोरच्याच्यात आहे. मी समोरच्याचा राग केला तर त्याचा उगम माझ्यापासून होणार आहे, त्यामुळे जे मी पेरणार आहे तेच उगवणार आहे, जे देणार आहे तेच परत येणार आहे असं म्हटलं की आपल्या मनावर बिंबवत गेलं की आपल्या मनातून प्रेमाचे झरे वाहत जातील असं वाटायला हरकत नाही आहे. आणि म्हणून पुन्हा पसायदानातच आपल्याला त्याच शब्दापाशी येऊन आपण थांबतोय की दुरितांचे तिमिर जाऊ. म्हणजे पापाचा जो अंधकार आहे तो नाहीसा व्हावा. अंधकार हा अज्ञानाचा असतो, पापाचा असतो, आणि प्रकाश हा पुण्याचा असतो, सत्कर्माचा असतो, ज्ञानाचा असतो. तर तो सगळा प्रकाश आपल्याला मिळावा. आणि तो प्रकाश कसा यायचा तर मुख्य म्हणजे स्वधर्माचा आहे. स्वधर्माचा प्रकाश पसरला की अधर्म आपोआप नष्ट होणार आहे. कारण सूर्य उगवला की अंधार जातोच. दिवा लावला की वेगळं सांगायला लागत नाही की अंधार, दिवा लावला म्हणजे प्रकाश आला आणि अंधार गेला. दिवा लागला म्हणजेच प्रकाश झाला. ज्ञान आलं म्हणजेच अज्ञान गेलं. पुण्य केलं म्हणजेच त्यावेळेला पाप घडलं नाही, हे वेगळं सांगायची गरज नसते. त्यामुळे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. आणि जेव्हा तुम्ही स्वधर्माची जाणीव ठेवता त्यावेळेला जो जे वांछिल तो ते लाहो. नुसतंच जो जे वांछिल तो ते लाहो असं नाही. मग कोणाला काहीही हवं असं वाटेल ते चुकीचं आहे. मग ते फळाच्या अपेक्षेकडे आपण जातो पुन्हा. पण स्वधर्माला अनुसरून तुमचं प्रत्येक वर्तन आहे तर त्याला जे अनुसरून जे जे अपेक्षित आहे, जे जे त्यासाठी गरजेचं आहे त्याचा प्रत्येकाला लाभ व्हावा अशी प्रार्थना माऊलींनी केली आहे. आणि तीच माऊलींची प्रार्थना आपणही करूया की जो जे वांछिल तो ते लाहो आणि भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे. तर आपलाही लोभ असाच अखंड राहू देत. आणि मी परत एकदा सांगते की आपण आधीची मालिका ग्रंथ समर्थांचे पाहिली नसेल तर तीही पहा. ज्ञानेश्वर ते पाडगावकर, मुक्ताबाई ते शांताबाई या ही मालिका चालू आहेत, त्या व्हिडिओ मालिका आहेत, त्याही पाहत राहा. आणि अधिक मासानिमित्त आज आणि उद्या ही जी संत संग देई सदा ही जी मालिका आहे त्याचाही आनंद घ्या. आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आणि उद्या आपण अभंगवाणी तुका याची हा विषय
त्याचा विचार करणार आहोत. आणि फेसबुक लाईव्ह मालिका मात्र उद्या संपते. पण मी म्हणलं तसं ज्ञानेश्वर ते पाडगावकर, मुक्ताबाई ते शांताबाई या व्हिडिओ मालिका चालू राहतील. त्याचा आनंद घेत राहा, प्रतिक्रिया कळवत राहा. बाकीही मी पोस्ट करत राहीन. आणि शुभम भवतु असं म्हणते आणि इथेच थांबते. धन्यवाद.